जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। बार्शी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 296 कोटींची योजना, नवीन पाईपलाईन योजना मंजूर झाली असून त्याचं प्रत्यक्ष कामही सुरू झालंय। या कामाची अधिकाऱ्यासमवेत पाणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केले। पुढील 25 वर्ष डोळ्यासमोर ठेवून पाणी पुरवठ्याचं नियोजन केलं असं प्रतिपादनही राऊत यांनी केलंय। माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि एकनाथ शिंदे साहेब व फडणवीस साहेब आणि यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपल्या बार्शी नगरपालिकेला 296 कोटीची आपली योजना मंजूर झाली आणि त्या योजनेचं काम युद्ध पातळीवरती आपण हातामध्ये घेतलेलं आहे। त्या कामाला येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता किंवा जे अडथळे असतील ते दूर करण्याकरता आपण या ठिकाणी संपूर्ण आज सकाळपासून संबंधित ज्यांच्याकडे काम आहे ते कंत्राटदार, पोलीस साहेब, सगळे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी, जिल्हा परिषदचे अधिकारी, नगरपालिकेचे शिओ साहेब, सर्व आपले पदाधिकारी आपण संयुक्त या ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी ज्या अडचणी येतो त्या जवळपास आता बरेच दूर केलेले आहेत आपण। कारण नॅशनल हायवेच्या जो DPR आता तयार होतोय त्या ठिकाणी पण 4 लेनचा टिंबुर्णी ते येडशी आणि येडशी ते लातूर असा रस्ताही होतोय। आता 10 मीटरचा रस्ता केलेला होता, परंतु माननीय गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून त्यांच्या सहकार्यातून आपला लातूर ते टिंबुर्णी हा रस्ता पण होतोय आणि तो DPR तयार करत असताना त्याच्या सेंटरपासून 22.5 मीटरवरती आपली पाईपलाईन असणं गरजेचं आहे। जर पाईपलाईन कुठं मध्ये आली तर परत रस्ता करताना त्याला अडचण येऊ नये, त्याच्यामुळे अगोदरच आपण काळजी घेतलेली आहे। तोही विषय क्लिअर केलेला आहे। येणाऱ्या काही फळबागा असतील त्याचा आपण नुकसान भरपाई देणार आहेत। कोणाचे शेड किंवा काही घरं येत असतील तर तेही आपण शिफ्ट करून त्या ठिकाणी देतोय किंवा निघाली तर आपण ते दुरुस्त करून देण्याचं काम करतो। अशा रीतीनं बहुतांशी सगळ्या अडचणी आता दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आज जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला नवीन पाईपलाईन झाल्यानंतर रोज बार्शी शहराला 4.5 कोटी लिटर पाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। कारण त्याचं कारण जर आपण पाहिलं तर आता जी परिस्थिती पाहतोय आपला पलीकडे एकदा जर सगळ्यांनी पाहिलं तर जुना जो जॅकवेल आहे आपला, जी पाण्याची विहीर वगैरे आहे त्याच्यापेक्षा आपण 20 फुटांनी खाली आपण या ठिकाणी उजनी धरणामध्ये आपला नवीन जॅकवेल बसवतो। कारण जवळपास या ठिकाणी 20 फूट खाली जातोय आणि आता -55% मायनस उजने। आता ही परिस्थिती अशी आहे आपली, ही आता ज्या मोटरी आपण पाहतोय ही दुबार पंपिंग करतोय आपण। आता आपल्याला पहिली जुनी जी पाईपलाईन आहे त्यातनं रोज 2 कोटी लिटर पाणी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतं, परंतु ही दुबार पंपिंग आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 12 मोटरी या ठिकाणी टाकलेल्या आहेत। 12 मोटरीचं पंपिंग चालू आहे आणि 4 मोटरी स्टँड बाय ठेवलेले आहेत। जर काय अडचण आली तर परत त्या जळाली एखादी दुसरी तर ही करून, परंतु आता 12 मोटरीनं पंपिंग करतोय आणि त्या ठिकाणी त्या चारीत घेऊन परत विहिरीत जाते आणि विहिरीतून परत आपण पाणी उपसतो। जे 2 कोटी लिटर पाणी यायचं ते आता 1 कोटी लिटर येत आहे, ते पण कसं बसत। आणि आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की जुनी जी पाईपलाईन होती ते आपल्याला पत्रकारांना किंवा बार्शीकरांना मी सांगू इच्छितो, जुनं काम झालेलं ती सगळी पाईपलाईन उलटी जोडलेली होती म्हणून फुटण्याचं प्रमाण आठवड्यातून एकदा तर उन्हाळ्यात तर आठवड्यातून एकदा दोनदा ती पाईपलाईन फुटत होती। आणि ह्या सर्व गोष्टी माननीय फडणवीस साहेबांना माहिती दिल्यानंतर खऱ्या अर्थानं एवढी मोठी योजना 296 कोटीची मंजूर होणं शक्यच नाही। परंतु सगळी विनंती केली, बार्शीकरांचे होणारे हाल आणि जवळपास वाढतं शहर, जवळपास 2 लाखाच्या आसपास आपली लोकसंख्या आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा पुढच्या भविष्यातल्या 25 वर्षाचा विचार करून आपल्याला 296 कोटी मंजूर केले आहेत। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।